अमरावतीच्या मेळघाट दर्यापूरमध्ये शिवसेनेच्या विरोधात उमेदवार देणार अपक्ष आमदार रवी राणा यांचा इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये साठगाठ असल्याचा रवी राणा यांचा आरोप। पुण्यामध्ये 11 ऑक्टोबरला संभाजीराजे छत्रपतींचं पुन्हा शक्ती प्रदर्शन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे मोठी घोषणा करण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुस्लिम बहुल भागामध्ये संथ गतीने मतदान। विधानसभेमध्ये ही पुनरावृत्ती करू नका, माजी खासदार इम्तियाज जलील यांचं मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र। बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने घेतलं जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन। बिग बॉस मराठीच्या विजेतेपदाची ट्रॉफी घेत सूरजने गाठली जेजुरी। अकोल्यामधल्या हरिहरपेठ दंगलीमध्ये आतापर्यंत 17 आरोपींना अटक। 4 वेगवेगळे गुन्हे जुने शहर पोलिसांमध्ये दाखल। दंगलीमध्ये सहभागी असलेल्या आरोपी फरार, पोलिसांचं धाडसत्र सुरू। भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन ईडी कार्यालयामध्ये। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं अझहरुद्दीन यांना पाठवली होती नोटीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।